आपण या 14व्या अध्यायाने करत आहोत. त्रिगुणांबद्दल सविस्तर विचार इथे भगवंतांनी केला आहे. आपल्याला सुद्धा करायला ते प्रेरणा देतात. त्रिगुणाचा अभ्यास का करावा, तर म्हणे आपलं संपूर्ण जीवन या त्रिगुणावर आधारित आहे. त्रिगुण कमी जास्त होतात, आणखीन आपले विचार वर खाली जातात, कर्म आपले सुधारतात किंवा बिघडतात. आपली गती सुद्धा या त्रिगुणांमुळेच होती, पुढची गती. म्हणून त्रिगुण महत्वाचे आहे. आता काल आपण पाहिलं की त्रिगुणांचं लिंग काय, चिन्ह काय आहे, कोणचा गुण वाढलेला आहे किंवा अंतःकरणामध्ये ऍक्टिव्ह आहे, सक्रिय आहे. तर 3 आपण चिन्ह पाहिले होते. तुम्ही सांगा, सत्वगुणाचं चिन्ह काय? हा, म्हणजे नुसतं शब्द श्लोक नका सांगू. सत्वगुण वाढला आहे तर जीवनामध्ये काय त्याचे लक्षण आहे? उत्साह, बुद्धी तल्लख होते, ज्ञान मिळावं असं वाटतं, मन शुद्ध होतं, ऐकलेलं लक्षात राहतं, ऐकलेलं लक्षात राहतंय की नाही हे सर. हे सर रजोगुणाला याचं चिन्ह काय? प्रवृत्ती, विक्षेप, चांचल्य चिन्ह आहे. तमोगुणाला की घरी बसून राहावंसं वाटतं, प्रमाद. 5 लक्षण सांगितले: प्रमाद, आलस्य, निद्रा, मोह. तामसिकच आहे. प्रमाद, निद्रा, आलस्य, मोह, अप्रकाश. तर हे सगळे आपल्यासाठी म्हणजे जसं डायल असतं की नाही, डायल कारमध्ये ते सांगतं की आता पेट्रोल कमी होत आहे, स्पीड वाढत आहे, त्याचप्रमाणे सत्वगुण कमी होत आहे, रजोगुण वाढत आहे. तर हे सतत आपल्याला रोज पाहिलं पाहिजे. आणि मग इथे म्हणतात की जेव्हा मरणाचा काळ उपस्थित झाला, काय म्हणतात, काळ आलाय पण वेळ आली नाही असं म्हणतात ना. म्हणजे लोक वाचतात एकदम, हा. तर आता जेव्हा काळ गेलाय आणि वेळ आली, मरणासन्न माणूस आहे, त्यावेळेस त्याच्या अंतःकरणाची काय स्थिती आहे त्याच्याप्रमाणे पुढची गती निश्चित होईल. हे उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. कठोपनिषदामध्ये यथा कर्म यथा श्रुतम योनिमन्ये प्रपद्यन्ते. कोणत्या योनीमध्ये जाईल, पशु की पक्षी की मनुष्य की देव, त्यामुळे शेवटच्या क्षणी कोणते गुण वाढलेले आहेत, ते प्रमाण कोणत्या गुणाचं जास्त आहे. यदा सत्वे प्रवृद्धेतु अंतकालेच्या, गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. जर सत्वगुण वाढला असेल तर भगवंताची आठवण होईल, तर मग सद्गती त्याची होईल. अंते नारायण स्मृती, भागवतामध्ये म्हटलंय, जीवन सफळ झालं, सार्थक झालं याची एक खूण म्हणजे शेवटच्या क्षणी देवाचं नाव जिव्हेवर आलं. इथे त्यांनी म्हटलेलं आहे की जर असं झालं तर अमलान लोकान प्रतिपद्यते. अमल लोक
इथे सत्वगुणाचं प्राधान्य आहे. हे कोण लोक आहे जे इथे जातात, तर म्हणजे जे उपासक आहे, काल पाहिलं आपण, उत्तम विद्वान, जे विद्वान आहे. विद्वानचा अर्थ उपासना, भक्तीचं ज्यांना ज्ञान आहे आणि ज्यांनी भगवंताशी प्रेम केलं आहे, ज्याच्याविषयी प्रेम असतं त्याची आठवण आपल्याला सतत राहते. प्रेमाचं एक लक्षण काय? आठवण. दुसरं लक्षण आहे तादात्म्य. तादात्म्य, सतत मी जुळलेला राहतो त्याच्याशी. तर भक्त लोक सतत माझंच स्मरण करतात, तर म्हणे मग मी त्यांना माझ्या लोकामध्ये वैकुंठ, गोलोक, साकेत. हनुमान चालीसामध्ये काय म्हटलेलं आहे? अंतकाल रघुवर जाई, ना तो कानपुर नागपूर जाई. रघुवरपूर, साकेत लोकांमध्ये जातात, नाही तर मरत्या लोकांमध्ये पूर पुष्कळ आहे. पूर म्हणजे नगर. तर अंतकाल, अंतकाल रघुवरपूर जाई, जहां जन्म हरि भक्त कहाई. आहे की नाही? हेच लिहिलंय. जिथे जन्म घेऊन तो भक्त म्हणवला जातो, म्हणविला जातो. तर ही उत्तम गती म्हटली. पण जोपर्यंत जीव भाव आहे तोपर्यंत गती आहे. जीव भाव म्हणजे काय? मी स्वतःला एक व्यक्ती मानत आहे, त्याला म्हणतात जीव भाव. कळतंय का? मी अमुक अमुक आहे, करता आहे, भोगता आहे, माझा जन्म झाला आहे, मी मरणार आहे, मी ज्ञाता आहे. आज आपल्याबद्दल जी काही आज भावना आहे तिला काय म्हणून जीव भाव. सगळे जीव भाव असतात. अहम सुखी, अहम दुखी, जीव भाव. अहम भयभीत. तर जोपर्यंत आपण आपल्याला एक मर्यादित, परिच्छिन्न, सीमित असं मानतो, म्हणजे देहापासून वेगळा. लक्षात घ्या, एक आहे देहोहम ही बुद्धी, याला जीव भाव नाही म्हणत. देहोहम हे काय? तर म्हणजे जडस्य बुद्धी. विवेक चूडामणी शंकराचार्य म्हणतात, देहोहमित्येव जडस्य बुद्धी. तुमच्यापैकी कोणी वेदांताचा कोर्स करत आहात का किंवा केला आहे का? मराठी कॉरेस्पॉन्डन्स तुम्ही करत आहात? तुम्ही केला आहे ना? त्या विवेक चूडामणी होतं का? काही शो मराठीमध्ये नव्हतं, जो इंग्लिश केला होता ना, हां, त्याच्यामध्ये विवेक चूडामणीमधले श्लोक होते. अच्छा. आम्ही आता विवेक चूडामणी करतोय सगळ्या जणी, आपण ग्रुप आहे ना आमचा. अच्छा, चालेल. अच्छा, ललिता वगैरे. हां. त्या कोर्सचं नाव काय तुम्ही दिलंय? दिलंय का? लक्षात येतं. ॲडव्हान्स वेदांत कोर्स की फाउंडेशन वेदांत? फाउंडेशन आणि ॲडव्हान्स. तर फाउंडेशन, हां, ॲडव्हान्स होते. फाउंडेशनमध्ये तत्वबोध आहे. तत्वबोध मग आत्मबोधच आहे. आता जिथे आपण गेलो होतो CIF मध्ये, तिथे भरपूर कोर्सेस आहेत. म्हणजे इतके कोर्सेस आहेत. एक आहे गीतेवर एक पूर्ण कोर्स आहे, पण तो इंग्लिशमध्ये आहे. काय नाव त्याचं? लाईफ. हॉलमध्ये त्यांनी लावलं होतं. हां, ते लावलं. फोटो काढून आणले. जे वेद चैतन्याने त्यात आहे. मेक इट लाईफ. नाही, ठीक आहे. तर जर ते कोर्सेस आपण केले तर त्या निमित्ताने या ग्रंथांचा अभ्यास होतो. विवेक चूडामणी, भज गोविंदम, उपदेशार वगैरे. तर तुम्ही जरूर एक साईट आहे CIF, चिन्मय इंटरनॅशनल फाउंडेशन, CIF, हां, CIF.org. हां, तर त्याच्यामध्ये विविध कोर्सेस आहे, ते जरूर केले पाहिजे. पण ते इंग्लिशमध्ये जास्त आहे होते, हिंदीमध्ये एक मराठीमध्ये सुद्धा केलं आहे त्यांनी. एवढं खास नाही. अच्छा.
ठीक आहे, मग जरा आम्ही आधी आता 5 जणी करतोय विवेक चुडामणी. विवेक चुडामणी. गुरुवारी कधी हां, मग 15 दिवसात ते पाठवतात का एक पत्र? नाही नाही आमचं आम्हीच करतो. आम्ही ते मराठी घेतलं आपल्या इथून. मराठीमधलं विवेक चुडामणी. नाही, तिथून ते पेपर पाठवत असतील नाही असं नाही पाठवत. नाही. अच्छा आम्ही आपलं त्यांच्याशी अच्छा, त्यांच्याशी. हो. तर विवेक चुडामणीमध्ये एक श्लोक आलेला आहे, त्याच्यामध्ये 3 स्तर सांगितलेले आहे. देहोहमित्येव जडस्य बुद्धी. जो अगदी खालच्या स्तरावरचा माणूस आहे किंवा व्यक्ती आहे, त्याच्यासाठी मी म्हणजे कोण, तर म्हणजे शरीर एव अहम. तर त्याला तिथे म्हटलेला आहे जड माणूस आहे. जड जड म्हणजे काय, याची बुद्धी एकदमच मंद आहे. तर असा हा जड. म्हणजे थोडा जर त्याने विचार केला तर मग त्याला कळेल की देहेच जीवेच विदुषस्त्वहंधी. जो विदुष आहे, विदुष म्हणजे थोडा विद्वान, थोडा समजदार, हुशार, तो काय म्हणतो की मी फक्त देह नाही, देहापासून मी वेगळा जीव आहे. हा एक दुसरं स्तर आहे. ना बारीक आहे थोडंसं. एक आहे देहबुद्धी, दुसरी जीवबुद्धी. गीतेवर सुद्धा भगवंत म्हणतात की आधी तू या देहबुद्धीपासून वर नाही, म्हणजे स्वतःला उचल. तर मी शरीर नाही, मी जीव आहे. आणि मग जेव्हा मी ज्या जीव भावावर विचार करतो की जीव कोण आहे, तर त्याला कळतं मी जीव नाही, मी चैतन्य आहे, मी आत्मा आहे. आत्मा म्हणजे जो सत आहे, चित आहे, आनंद आहे. सत म्हणजे फक्त अस्तित्व, त्याच्यामध्ये काही नाम रूप गुण दोष काही नाही. तर ही सर्वोच्च पातळी. तर शरीर मी आहे, मग जीव मी आहे, आणि मग आत्मा मी आहे. या आत्मालाच म्हणतात ब्रह्म. हा, तर आधी देहोहम, मग जीवोहम, मग अहम ब्रह्मास्म. हे 3 स्तर आहे. देहोहम ही अगदी पशुबुद्धी आहे. शरीराला जे मी मानतात पशु, तर मी सुद्धा जर तसंच मानलं तर मी काय झालं, पशु. पण जे साधक लोक आहेत ते काय म्हणतात, म्हणजे मी जीव आहे. तर जीव म्हणजे काय, मला साधना करायची, मला आत्म्याला जाणून घ्यायचं आहे, माझ्या जीवनाचं एक ध्येय आहे, असं जो मानतो तो चांगला जीव. जीवामध्ये सुद्धा चांगला जीव. जीव तर सगळेच मानतात मी जीव आहे, पण जो साधक जीव आहे एक आहे सामान्य जीव. सामान्य जीव म्हणजे 90% लोक सामान्य जीव आहे. खायचं, प्यायचं, झोपायचं, उन्हाळ्यात त्या सुट्टीमध्ये फिरायला जायचं, पैसा कमवायचा, आणि मग त्याच्या पलीकडे काही नाही. जीव भाव आहे, पण तो एक सामान्य जीव आहे. पण हा जेव्हा सात्विक होतो जीव, तेव्हा तो विचार करतो की माझं स्वरूप काय आहे, माझं जीवन काय आहे, जीवनाचं ध्येय काय आहे. मग त्याला आपल्या स्वरूपाची जाणीव होते. मग त्याला आपण म्हणू सिद्धोहम, अनवसिद्धता. हे असंच आहे जशी एक लाट आहे, लाट, पाण्याची लाट. तिने जर स्वतःचं ध्यान केलं तर तिला काय कळेल की मी समुद्र आहे, मी पाणी आहे. आकार तर नुसतं एक वाऱ्यामुळे एक आकार उत्पन्न झाला आहे. तर अहम लाट ही जीव भाव आहे, आणि अहम जलम आपणचा भाव ब्रह्मभाव. देहभाव, जीवभाव, ब्रह्मभाव. पाण्याचा एक थेंब वरून पडत आहे,
समुद्रामध्ये आणि ते घाबरत आहे की मी जर समुद्रामध्ये पडलो तर मी मरून जाईल, माझा जीवनाचा काय नाश होईल, म्हणून ते काय थेंब आपल्याला धरून ठेवले आपल्या. पण खरं म्हणजे काय होईल, तो समुद्रात पडला तर व्यापक होऊन जाईल. आपण आपले जे आहे ना उपाधी पदवी याला धरून ठेवतो म्हणून व्यापक होऊ इच्छित. आज सकाळी प्रश्नोपनिषदाच्या वर्गामध्ये छान आलं होतं ना प्रकरण. नद्या सगळ्या समुद्रामध्ये जातात, आपलं नाव रूप विसरून जातं. समुद्राशी एक रूप झालं की फक्त समुद्र असेल, गंगा यमुना सरस्वती काही. तर म्हणे इथे जेव्हा सत्वगुण खूप वाढलेलं असतं तेव्हाच ही जाणीव होऊ शकते. म्हणून सत्वगुण वाढवण्याची गरज आहे. अच्छा, रजोगुण खूप वाढलेला आहे. जर माझं मरण झालं तर काय होईल, मनुष्य योनीमध्ये येते. कर्मसंगीषु जायते, जिथे कर्म प्रधान आहे, कर्मानी भरलेलं जीवन आहे, मागे पुढे उजवीकडे डावीकडे कर्म कर्म फार व्यस्त आहे, बिझी आहे, अमुक आहे. गुरुदेव म्हणायचे वर्कोहोलिक. एक असतो माणूस त्याला म्हणतात अल्कोहोलिक, म्हणजे जो अल्कोहोल शिवाय राहू नाही शिकत. अल्कोहोल म्हणजे दारू, त्याला दिवस रात्र काय पाहिजे, अल्कोहोल. तसा दुसरा आहे वर्कोहोलिक, काम पाहिजे. तर जे सतत कर्मासक्त आहे म्हणे मनुष्य योनीमध्ये त्यांचा जन्म होतो. म्हणजे मनुष्य असताना त्यांनी खूप कर्म केले, आणखी कर्माचीच वासना वाढवून घेतली, तर पुढच्या जन्मी परत. आणि तथा प्रलीनस्तमसी मूळ योनिषु, तमोगुण खूप वाढलेला आहे, 90% तमोगुण. आणि मग जर त्याला मरण आलं तर मग मूळ योनी म्हणजे पशु, वनस्पती, अजगर वगैरे ना. अजगर करेन चाकरी पडलेला असतो, जरा मूळ. मनाच्या सुद्धा पण 3 अवस्था आहे, पंचदशीमध्ये सांगितलं आहे. शांत, घोर आणि मूढ अशा 3 मनाच्या अवस्था सांगितल्या. शांत मन सत्वाचा परिणाम, घोर म्हणजे विक्षेप तर रजोगुणाचा परिणाम, आणि मूढ मनाची एक अवस्था आहे मूढ अवस्था, ती तमोगुणामुळे. महर्षी पतंजलींनी सुद्धा चित्ताच्या 5 भूमी सांगितल्या. चित्तभूमी, क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र, निरुद्ध. 5 मनाचे स्तर आहे. तर इथे म्हणतात की मूढ योनिषु, पश्वादी योनिषु जायचे. हे झालं 3. आता यालाच अतीत श्लोकार्थस्य एव संक्षेप उच्यते. 16व्या श्लोकामध्ये या तिघांचा अर्थ थोडक्यात सांगतात. आपण वाचला ना 16वा श्लोक. तर म्हणे कर्मण सुकृतस्याहु सात्विकम निर्मलम फलम. सात्विक गुणाचं काय फळ आहे, सत्वगुणाचं फळ काय. जीवनामध्ये सत्व वाढलं तर म्हणे निर्मलम फलम, स्वच्छ होऊन जाईल जीवन, दोषरहित, विकाररहित, कलंकरहित, प्रसन्न गंभीर असं त्याचं व्यक्तिमत्व होईल. आणखीन त्याच्या जीवनामध्ये कर्म कसे होतील तर म्हणजे सुकृतस्य कर्मणः, कर्म सात्विक होतील. हे पहा, सात्विक कर्मचं इथे काय लिहिलेलं आहे, सुकृत एक शब्द काय, सुकृत म्हणजे चांगले कर्म. चांगले कर्म म्हणजे शंकराचार्य म्हणतात सात्विक कर्म. तर सत्वगुण असेल तर जीवनामध्ये कर्माची क्वालिटी, गुणवत्ता उच्च होऊन जाईल.
सात्विक कर्म करण्यामध्ये त्याची खूप आवड होती. त्याला सुकृत म्हटलेलं आहे. आपले मराठी संत सुद्धा म्हणतात, बहुत सुकृताची दोडी म्हणून चली आवड. सुकृत एक हा शब्द आधी सुद्धा आलेला आहे. चतुर्विधा वजंते मा जना सुकृती नोर्जुन. 4 भक्तांचं वर्णन आतो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरत. तिथे सुकृत शब्द आलेला आहे की जे लोक सात्विक आहेत तेच भक्ती करू शकतात. आणि मग एक दुसरा श्लोक आहे त्याच्यामध्ये, जे सुकृत नाही, उलटे आहे, उलट विपरीत, नमाम दुष्कृतीनो. एक आहे सुकृत, एक आहे दुष्कृती. दुष्कृती जे लोक आहेत त्यांचा काय स्वभाव आहे तर म्हणे, नमाम दुष्कृतीनो मूढा प्रपद्यन्ते नरा नमा. देवाला खूप राग आलेला आहे, हे अधम आहे. आणखीन हे कधीच वाकत नाही, न प्रपद्य, नमस्कार करत नाही. म्हणजे काय, समर्पण करत नाही, लवचिकपणा नाही, ते कठोर आहे, कडक आहे. त्याच्या वाणीमध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये. इंग्लिशमध्ये एक शब्द आहे बॉडी लँग्वेज, मराठीमध्ये काय, देहबोली. देव, त्याच्यावरूनच कळतं हे कठोर आहे, कडक. पण हे कसे आहे, सात्विक लोक तर म्हणे सौम्य आहे, माइल्ड आहे. व्यवहार त्यांचा असा व्यवहार आहे जो लोकांना आकर्षित करणार आहे, विनम्र आहे. तर कर्मणः सुकृतस्याहु. आता असे सुकृत कर्म असतील तर त्याचं फळ काय होईल, निर्मलम फलम. निर्मलम फलम म्हणजे चांगलं चांगलं फळ. यात मन नाही, अशुद्धी नाही, दोष नाही. अच्छा, आता रजोगुणाचं काय फळ होईल, 90% राजसिक कर्मच होत आहे. राजसस्य कर्मणः फलम दुःखम. खूप जास्त जर रजोगुण असेल तर दुःख. पण आता एक आहे, रजोगुण जर सत्व मिश्रित असेल तर मग दुःख नाही होणार. काल परवा मी सगळे उदाहरण दिले. एवढे सगळे संत लोक रजोगुण तर आहेच, त्याच्याशिवाय काम कसे करू शकतात. पण सत्वाच्या अधीन रजोगुण आहे, त्यामुळे दुःखम न दुःखम, किती सुख. पण नुसतं जर स्वार्थच असेल, स्वार्थ प्रेरित कर्म, मग ते दुःखम. रागद्वेष प्रेरित, अभिमान प्रेरित, त्याचं फळ. आता जो फार क्रोध करतो, क्रोधी माणूस नेहमीच कसा असतो, अपसेट असतो. तुम्हाला ते अनेक वेळा सांगितलंय ना, घरामध्ये सगळे लोक, सगळ्या वस्तू आहे, टीव्ही सेट, टी सेट, पण सगळे जण अपसेट आहे ना. तर एवढं रजोगुण आहे, त्यामुळे काय, शांती नाही. रजसस्तु फलम दुःख. किंवा एकमेकावर काय रागवलेले आहे तर अतिशांती असतं, जेव्हा सगळे रागवलेले असतात. घरी कर्फ्यू लागलाय, कोणी कोणाशी बोलत. रजोगुण असल्यामुळे काही ना काही मनामध्ये दोष, आणि मग त्याचं कारण, त्याचं फळ दुःखम. अज्ञानम तमसः फलम. अज्ञानाचं फळ काय, सॉरी, तमोगुणाचं फळ काय, अज्ञान. अज्ञान काय आहे, त्यामुळे अज्ञान जे आहे ते ज्ञानाचा अभाव. तमोगुण म्हणजे काय, तमोगुणामुळे काय होतं, ज्ञानामध्ये अवरोधक एक तयार होतं. जसं अंधार काय करतो, अवरोधक शब्द बाधा.
तर तमोगुणामुळे बुद्धीमध्ये कसं आवरण पडतं की मला ते कळत नाही, समजत नाही. मग त्याला म्हणतात तमसा फलम. म्हणून खूप तमोगुण असेल तर आपल्याला ज्ञान होत नाही. हे पहा, जेवणानंतर सगळ्यांना अनुभव आहे, जेवणानंतर जर प्रवचन ठेवलं ना, छान लंच करावं आणि मग या 1 वाजता दुपारी, आधी लंच, आधी दुपारी, मग प्रवचन. जडता असते, ते अन्न गेल्यामुळे तमोगुण वाढलेला असतो. मग कसाकी डुलकी येते. हे अनुभवाचे बोल बरं का. आम्ही जेव्हा वेदांत कोर्स करायचो, तर आता नाश्त्यानंतर एक वर्ग व्हायचा, आणि नाश्ता छान पुरी वगैरे, म्हणजे इडली डोसा. 10 वाजताचा वर्ग, त्याच्यावर खूपच झोप यायची. सकाळी फ्रेश असतं ना, म्हणून पोटामध्ये काही नाही आलं. 7 ते 8चा वर्ग ठीक आहे, 10 वाजता म्हणजे तर अज्ञानम तमसः फलम. त्या अन्न जे स्थूल आहे, त्याच्यामुळे शरीरामध्ये जी स्थूलता आहे, गुरुजी छान सांगतात की आपल्याला डुलकी का येते, आपली मान परत परत किंवा डोकं खाली का राहतं. पृथ्वी अट्रॅक्ट करते का, कारण पृथ्वीचा भाग पोटात गेलाय, पृथ्वीचा अंश गेलाय ना, तर परत परत बसणं कठीण होतं. तमोगुणामुळे अज्ञान. अशा अवस्थेमध्ये सामान्य ज्ञान सुद्धा आपल्याला समजत नाही. तर तमोगुण जर असेल तर बुद्धी जड होते, बुद्धीमध्ये प्रकाश नसतो, तेजस्विता मंदावते. तर याप्रमाणे हे 3 गुण आहे, तिघांचे फळ आहे. चांगले कर्म करण्याची प्रेरणा मिळत आहे म्हणजे सात्विकम फल. दुःख मिळतं म्हणजे कधीतरी रजोगुण आहे. काहीच करायची इच्छा नाही, तमोगुण आहे. आता इथे म्हणतात की या गुणांपासून काय उत्पन्न होतं. परत परत आधी सांगितलं लिंग, चिन्ह, असे चिन्ह आहेत, तर हे गुण समजा. आता उलट म्हणतात की सत्वगुणामुळे ज्ञान. आधी काय म्हटलं, लिंग असेल तर तुम्ही कोणचं गुण हे ओळखा, म्हणजे चिन्ह पाहून गुणांना ओळखा. आता इथे म्हणतात गुणापासून काय उत्पन्न होत आहे, उलटा. सत्वात् संजायते ज्ञानम रजसो लोभ एव च प्रमादमोहौ तमसः भवतो ज्ञानमेव च. सत्वात् संजायते ज्ञानम् प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च. सत्वात् ज्ञानम संजायते. सत्वापासून काय होतं, काय उत्पन्न होतं, थोडे ज्ञान. म्हणजे जर तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल तर काय वाढवा, सत्वगुणाचं. चक्र येते, परत परत ते सांगत आहे, पण वेगवेगळ्या भाषेमध्ये सांगण्याची पद्धत थोडी वेगळी. आधी म्हटलं की जर तुमच्या इंद्रियांमध्ये, बुद्धीमध्ये ज्ञान असेल तर समजा सत्वगुण आलेला आहे, वाढलाय. आता उलट तर सत्वात् संजायते ज्ञानम रजसो लोभ एव च. रजोगुणामुळे लोभ उत्पन्न होत आहे. आता मागे आपण पाहिलं काल 4-5 लक्षणं सांगितली होती. लोभ, प्रवृत्ती, आरंभ, कर्मणाम, अशम, स्पृहा. रजस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन. स्पृहा. तर हे 5 लक्षणं जर हे वाढत असेल तर रजोगुणाला. आणि इथे उलट म्हणतात
जर तुमच्यामध्ये रजोगुण वाढलं तर लोभ निश्चित येईल. लोभ म्हणजे काय? सुख मिळवण्याची इच्छा. म्हणजे काय आहे की मनामध्ये आता शांती राहणार नाही. रजोगुण आला म्हणजे त्याच्यामुळे लोभ आला म्हणजे हे मिळवायचं ते मिळवायचं, विक्षेप, अशांती, लोभ. आणि परत जर तमोगुणापासून काय उत्पन्न होतं तर म्हणे प्रमाद, मोह, अज्ञानम, 3 तिथं नाही. जे कर्तव्य आहे ते मी विसरतो, त्या अर्थात प्रमाद. आत्म्याला विसरतो, हे सगळ्यात उच्च. हे मोहाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे. एक सामान्य मोह म्हणजे मला कर्तव्य आहे त्याची जाणीव नाही. पण एक उच्च मोह काय? माझं स्वरूपच मी विसरतो, त्याला व्यामोह म्हणतात. व्यामोह. एक आहे सामान्य मूर्खता, एक विशेष मूर्खता. छोट्या छोट्या गोष्टी चुकीची करत आहे किंवा निर्णय बरोबर घेत नाही, तर हे काय? सामान्य. आपण एकदम लगेच म्हणतो विसरलो, मी विसरलो. लोक म्हणतात काय सारखं विसरतो तू. तर मोह आहे. आणि स्वतःचं स्वरूप जर मी विसरलो, तर अनादी काळापासून विसरलो. तमोगुणामुळे हे झालेलं आहे. तमसो याप्रमाणे इथे परत म्हणजे त्यांनी हे 3 गुणांमुळे काय काय उत्पन्न होतं हे सांगितलं. आता 14व्या आणि 15व्या श्लोकामध्ये जे सांगितलं तेच आता 18व्या श्लोकामध्ये पुढची गती. हे गुण कसे आपल्याला धक्का देतात, त्या पाठवतात, जावंच लागतं आपल्याला. तर आता 3 गुण आहेत, तर 3 ठिकाणी आपल्याला जावं लागतं. जसं ट्रेनमध्ये 3 टियर असतात ना, 3 टियर, उच्च, मध्य, खालची. त्याचप्रमाणे हे त्रिगुण सुद्धा आपल्याला 3 लोकांमध्ये पाठवतात. पहा, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः, मध्ये तिष्ठन्ति राजसाः, जघन्यगुणवृत्तस्थाः, वृत्तिस्था फक्त, जघन्यगुणवृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसाः, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः, मध्ये तिष्ठन्ति राजसाः, जघन्यगुणवृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसाः. त्याच्यात सांगितलं सत्वस्थाः, राजसाः, तामसाः. हे 3 प्रकारचे लोक 3 लोकांमध्ये जातात. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः, जे सत्व मध्ये स्थित आहे ते कुठे जातात? ऊर्ध्व, उच्च लोक. उच्च लोक म्हणजे आता सांगितलं वैकुंठ, गोलोक वगैरे, त्याला ब्रह्मलोक म्हणतात किंवा त्यालाच म्हणतात भुव, स्व, मह, जन, तप, सत्यम. हे सगळे ऊर्ध्व लोक आहेत. तर अंतःकरणाची जर पातळी उच्च असेल तर ऊर्ध्वम. हे उच्च शब्द नेहमीच लक्षात घ्या. फक्त या स्थळामध्ये उच्च नीच नाही, इथे तो अर्थ नाही आहे. स्पेसमध्ये चंद्र वर आहे, पाताळ खाली आहे. ऊर्ध्व शब्दाचा अर्थ व्यवहार म्हणजे आपल्या समाजामध्ये आपण कसा येतो? वरती, ज्याची पातळी
हे मोठे लोक आहे असं म्हणतो. उच्च विचार, तो उच्च म्हणजे वर कुठेतरी विचार आहे, चांगले विचार. हा अगदी खालच्या दर्जाचा माणूस आहे. म्हणजे ठेंगणा यायचा नाही, छोटा यायचा नाही. मन तो ऊर्ध्वं गच्छन्ति म्हणजे एकदम अशा लोकांमध्ये जातो जिथे उच्च मनाचे लोक राहतात. असं आहे. भक्त आहे, उपासक आहे, साधक आहे. अच्छा, कोण लोक आहे ते? सत्वस्थाः. सत्वस्था म्हणजे सत्वामध्ये स्थित आहे. आता इथे सत्वस्था शब्दाचा अर्थ शंकराचार्यांनी सांगितलं, एक शब्द त्यांनी टाकला पण त्याचा अर्थ किती एकदम बदलून जातो. सत्व गुण वृत्तस्था. वृत्त शब्द टाकलाय, लिहिलाय. वृत्त म्हणजे वर्तन, म्हणजे फक्त सत्व गुण मनामध्ये आहे तर एवढंच नाही, तर सत्व गुणाच्या द्वारे कर्म होत आहे, वर्तन होत आहे. कळतंय का? एक आहे फक्त सत्वगुण आहे, पण त्या सत्वगुणाद्वारे काम काही करतच नाही. ते संत लोक म्हणतात समाजामध्ये अधर्म का वाढत आहे, म्हणजे चांगले लोक आहे पण ते काही करत नाही. म्हणजे सत्वस्थाः पण सत्व वृत्तस्थान, वर्तन नाही. हा, पुण्यकर्म करत नाही ना, नुसतं पुण्याच्या गोष्टी करतात. तर याला काय म्हणू? स्थाः, सत्वगुण आहे त्यांच्यामध्ये पण वृत्ती नाही. वृत्ती म्हणजे वर्तन. म्हणून सत्वगुण वृत्तस्थाः. स्था म्हणजे स्थित असतो. जसे तुम्ही सगळेजण सध्या कसे आहे? चेयरस्थाः, खुर्चीस्थाः, खुर्चीमध्ये स्थित आहे. गुरुदेव म्हणायचे स्टेडियम मध्ये लोक बसतात, ऑल स्पेक्टेटर्स आर वालस्थ. वाल म्हणजे दिवाल, इंग्लिशमध्ये भिंत, भिंतीवर बसले. तर सत्वस्थाः. आता जर सत्वानी प्रेरित होऊन त्यांनी कर्म केले तर त्यांना, कारण पहा लक्षात घ्या, गती कर्मामुळे होती, फक्त गुणामुळे नाही होत. कर्माचं फळ होईल ना लोक, नुसतं गुण आहे त्याने काय होईल. म्हणून इथे वृत्तस्थ असं म्हणतात. अच्छा, दुसरं म्हणतात मध्ये तिष्ठन्ति राजसा. मध्य लोक म्हणजे मनुष्य लोक. मनुष्य लोकांमध्ये कोण राहतात तर म्हणजे राजसिक लोक. आता इथे पहा भगवंताची सूक्ष्मता. सात्विक लोकांबद्दल वर्णन करताना ते म्हणतात गच्छन्ति, ठीक आहे, वर जातात. राजसाः तिष्ठन्ति, रजोगुणी राहतात. म्हणजे काय याचा अर्थ, आधी ते मनुष्य होते, मनुष्य जीवनामध्ये त्यांनी कर्म केले आणि सत्वगुण वाढवलं नाही, कर्मामध्येच ते आसक्त राहिले. तर देव म्हणाले मग तिष्ठन्ति, आता तिथेच राहतो. ते न गच्छन्ति आहे ना, छोटीच गोष्ट. तिष्ठन्ति मनुष्येषु उत्पत्ती. काय म्हणतात त्यांना, म्हणजे त्यांचं काही प्रमोशन झालं नाही. यथास्थिती, स्टेटस कोर्टाच्या मध्ये तिष्ठन्ति राजसा. अच्छा, तमोगुण जर 90%, 95% असेल आणि जीवनभर, बरं का, म्हणजे पूर्ण जीवनामध्ये, तर मग पुढची गती होते. फक्त एका दिवशी खूप तमोगुणी झालो आणि मग लोक तर एकदम पशु बनणार असं नाही. त्याचं प्रमाण असायला पाहिजे. गाठोडं पूर्ण नेट रिझल्ट त्याचा काय, इतके कर्म केले आणि त्याच्या पाठीमागे भाव काय होती, भावना काय होती, गुण कोणता होता. जघन्य गुणवृत्त असता.
तर जगन्य गुणवृत्त, इथे वृत्त टाकलं देवाने, जगन्य गुणवृत्त, ज्याच्यामध्ये अगदी खालच्या स्तराचे गुण आहे, तमोगुण आहे आणि प्रवृत्ती आहे त्याच प्रकारची, निकृष्ट प्रतीच्या गुणांमध्ये राहणारे जे तामसिक लोक आहेत ते पुढे जातात, तर म्हणे अधोगतीला जातात. शंकराचार्य इथे विस्ताराने वर्णन म्हणे जगन्यच असो गुण, जगन्य गुण, तमः तस्य वृत्तम, त्यांची वृत्त काय, त्यांचा व्यवहार काय, जीवन काय, निद्रा आलस्य तस्मिन स्थिता, कुंभकर्णाप्रमाणे जास्त वेळ कशामध्ये झोपेवर. पण हे काय आहे, पापी लोकांपेक्षा ठीक आहे, लोकांना त्रास देत नाही. म्हणून रामायणामध्ये तुळशीदासजी म्हणतात कुंभकर्ण सम सोवतनिका, असे लोक झोपलेले बरे. जे पापी आहे आणि जर तमोगुणी असेल तर बरं आहे, पापी आहे जर रजोगुणी असेल तर रावण असा आहे, तो त्रास देईल. पण नुसतं तमोगुण असेल तर पडतो. निद्रा, आलस्य, तर त्यांचं हीच वृत्ती आहे. जगन्य गुणवृत्तस्था पश्वादिषु उत्पद्यन्ते, असे लोक पुढे जातात पश्वादी. तर या प्रकारे 3 गुणांचं फळ काय होतं, म्हणजे पुढच्या जन्मी कोणत्या लोकांमध्ये जातात, ऊर्ध्व, मध्य, खालची. आता ट्रेनमध्ये आपल्याला खालची सीट पाहिजे असते, ऊर्ध्व नको आहे. लगेच गेल्यावर लोक विचारतात एक्सचेंज करा काय, स्पेशली 70+, 80+. पण जीवनामध्ये ऊर्ध्व पाहिजे बरं का. ट्रेनमध्ये ठीक आहे ऊर्ध्व नको आहे, पण जीवनामध्ये ऊर्ध्व जाण्याचा प्रयत्न केला. ऊर्ध्व जाण्याचा प्रयत्न म्हणजे काय, जेवढी माझी क्षमता आहे ती क्षमता वाढवत वाढवत अगदी अल्टिमेट शेवटची जी क्षमता आहे ती गाठली पाहिजे. म्हणजे मी काय केलंय, विकास केलाय. इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, ते पीटरसन लॉ आहे, त्याच्यावर त्यांनी छान सांगितलं, एव्हरीवन टेंड्स टू राईज टू लेवल ऑफ हिज इनकॉम्पिटन्स. सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे, किंवा प्रयत्न काय करतात की आता याच्यापेक्षा जास्त मी नाही करू शकत. म्हणजे आपण आपल्या हायएस्ट पीकवर पोहोचलो की तर धावत आहे. त्यांनी विकास केला, त्यांनी म्हणजे उन्नती केली, हे कशी काय समजायची. म्हणजे बस याच्यापेक्षा जास्त मी, हे माझं फायनल. लोक जर पायऱ्या चढतात म्हणजे आता याच्यापेक्षा जास्त मी चढवू शकत नाही. म्हणजे जेवढी त्याची क्षमता होती त्याचा उपयोग करून जेव्हा मी इनकॉम्पिटंट झालो तेव्हा समजायचं की मी विकास केला. असं बा कसं आहे, लेवल ऑफ इनकॉम्पिटन्स. मागची कर्म पण असे आड येतात ना अशा वेळेला. तुम्हाला करायचा असतो विकास, इच्छा असते, पण कर्म आड येतात. बरेच करू शकत नाही त्यावेळेला. म्हणून करत राहिलं पाहिजे, तर मग त्या कर्मांचा प्रभाव कमी होतो. म्हणजे जशी काय रेख आहे, एक रेख आहे, रेषा, तिला मिटवून तर आपण करू नाही शकत, दुसरी रेषा काढा तर ती छोटी होते. कर्माचा आहे, मागचे कर्म आड येतात, निश्चितच येतात, पण त्यांचा प्रभाव कमी करायचा तर चांगले कर्म इतके करा ते मन निष्प्रभावी होते. आता आपले पंतप्रधान आहे ना, ते लक्षच देत नाही. लोक काय ते आपलं ते पॉझिटिव्ह करत राहतात, तर ते काय थोड्या दिवसानंतर ते बंद, असं आहे. तर याप्रमाणे हे 3. आता इथे विषय जरा बदलत आहे. 18 पर्यंत तर इथे शंकराचार्यांनी एक मोठा पॅरेग्राफ आहे.
म्हणे याच्यामध्ये आपण 5व्या श्लोकापासून 18व्या श्लोकापर्यंत त्रिगुणांचा जो खेळ सुरू आहे, त्रिगुणांचं बंधन कसं आहे, त्याचं लक्षण काय आहे, चिन्ह काय आहे, हे सगळं पाहिलं. पण आता हेच ध्येय नाही आहे फक्त या गुणांचा अभ्यास. आता पुढे म्हणतात की जो झेप घेतो गुणांच्या पुढे, झेप म्हणतात ते कारण जीवनाचं ध्येय असायला पाहिजे. फक्त मी सात्विक होऊन काम चालणार नाही, तेही झालं तरी पुष्कळ आहे. पण इथे पूर्ण रोड मॅप दाखवत आहे की तिथे जायचंय तुम्हाला. तर आता इथे म्हणतात की जे लोक गुणातीत आहेत, गुणांच्या पलीकडे गेले आहेत, त्यांचा समज काय आहे स्वतःबद्दल, ते स्वतःला सात्विक, राजसिक, तामसिक नाही म्हणत. ते म्हणतात की मी गुणांचा साक्षी आणि सगळं काही हे गुणच करत आहे, मी अकर्ता अभोक्ता असा आहे. नान्यम गुणेभ्य कर्ता यदा द्रष्टानुपश्यति, हे पुढे आहे. पण इथे शंकराचार्य आत्तापर्यंत जे सांगितलं ते थोडक्यात सांगतात. म्हणजे आत्तापर्यंत 4 टॉपिक झाले. गुणस्वरूपम, गुणाचं लक्षण, सत्वगुणाचं लक्षण काय, रजोगुणाचं काय लक्षण, तमोगुणाचं. दुसरं गुणवृत्तम, त्या गुण जेव्हा ऍक्टिव्ह होतात तर आपल्या जीवनामध्ये काय काय होतं, जसं लोभ वगैरे, लोभ वगैरे. तिसरं बंधन, या गुणांमुळे आपण कुठे बांधले जातो हे आपण पाहिलं. आणखी चौथं, या गुणांमुळे पुरुषाची गती काय होते, आत्ताच पाहिलं, ऊर्ध्व मध्यम. तर हे 3 आपण 4 विषय पाहिले. आणखी एक असं वाक्य लिहिलंय त्यांनी की आत्तापर्यंत जे पाहिलं हे सगळं मिथ्या आहे. एतत् सर्व मिथ्या ज्ञान. हे तर तुम्ही एकदम बाउन्सर टाका क्रिकेटच्या भाषेत. त्रिगुण थोडी सत्य आहे, सत्यता आत्मा आहे ना. त्यामुळे एतत् सर्व मिथ्या ज्ञानम अज्ञान मूलम बंध कारणम विस्तरेण उक्त्वा. हे सगळे याचा विस्तार सांगून अधुना सम्यक दर्शनात मोक्ष वक्तव्य. आता म्हणजे खरी वस्तू आहे तिचं ज्ञान मिळवून माणसाने मुक्त म्हणजे मोक्ष मिळवला पाहिजे. कळतंय? तर 2 पदार्थ, एक मिथ्या एक सत्य आहे. त्रिगुण मिथ्या आहे, आत्मा सत्य. आता हे पहा एकदम आपल्याला कठीण होतं. त्रिगुणामध्ये जेवढी सत्य बुद्धी, सध्याची काय स्थिती आहे, आत्मा मिथ्या, त्रिगुण सत्य. जर ही स्थिती आहे तर मग ठीक आहे, तमोगुण कमी करा, रजोगुण वाढवा, सत्वगुण वाढवा. पण जर आता खूप सत्वामध्ये तो स्थित झाला आहे तर आता तो काय म्हणेल, याच्या पुढे काय, याच्या पुढे काय आहे की नाही. तर मग आहे गुणातीत. तर आता जो खूप सत्वमध्ये आहे तो जेव्हा विचार करतो तेव्हा तो काय म्हणतो की गुणाशिवाय इथे करणारा कोणी नाही, त्रिगुणच सगळं करतात. गुणेभ्यश्च परम वेत्ती मद्भावम सोदी गच्छति. देव म्हणत आहे की जो गुणांच्या पलीकडे आत्म्याला पाहतो तो माझ्या भावाला प्राप्त करतो. मद्भावम म्हणजे आत्मभावम, आत्मभावम अधिगच्छति. गुणेभ्यश्च परम वेत्ती. तर आता इथे हा एक विषय आहे तो आपण आता सोडावा लागेल. आता इथं पुढे पाहू. आज इथे आपण थांबतो आणि एक थोडासा एक आपण ऍक्टिव्हिटी करणार आहोत. ठीक आहे.
किती श्लोक झाले? 18. किती उरले? 27. तर आता हे आपण 20 मार्च पासून, ठीक आहे, 20 मार्च किंवा 19 मी पाहतो किती वर्ष